रेल्वे स्थानक परिसरात दारू पिऊन गोंधळ घालणे आणि रेल्वेत सिगारेट ओढणे तसेच प्रवासात सुरक्षा नियमांचा भंग करणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे सुरक्षा दलाने कारवाईचा बडगा उगारलाय। एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान अशा 1150 प्रवाशांना आरपीएफने दंड ठोठावला आहे। पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगण्याचा उपक्रमाचा विश्वविक्रम यापूर्वी चीनच्या नावावर होता। चीनमध्ये 8 वर्षांपूर्वी 2479 पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगितल्या होत्या। त्यानंतर गुरुवारी सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या प्रांगणात 3066 पालकांनी एकत्र येत पाल्यांना गोष्टी सांगत चीनचा विक्रम मोडीत काढत नवा विश्वविक्रम नोंदवला आहे। बुलढाणा जिल्ह्यात पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील केवळ मोजकेच तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले। बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास सर्व तालुक्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना संपूर्ण बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा ही मागणी यावेळी करण्यात आली। यामुळे आता बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील शेतकऱ्यांनी आता स्वतःलाच विक्रीला काढले। सरकार मायबापाला शेतकऱ्याचे काही घेणं देणं नसल्याने सरकार मायबापाने आता आम्हाला खरेदी करून सरकारी कार्यालयात कामाला ठेवावे अशी मागणी शेतकरी करतायत। पनवेल रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बेवारस बॅग आढळून आली। बॅगमध्ये बॉम्ब असेल असे अफवेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले तर पोलीस यंत्रणेची मोठी धावपळ उडाली। अखेर बॉम्ब शोधकाच्या पथकाने बॅगची तपासणी केली असता बॅगमध्ये कपडे सापडल्याने पोलीस यंत्रणेसह परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। कांद्यावरील निर्यात बंदीचा प्रभाव कायम आहे। कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे। मागील आठवड्यात केंद्राने लागू केलेल्या निर्यात बंदीमुळे कांदा दरात 1500 ते 2000ची घसरण कायम आहे। दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांमधील संताप कायम आहे तर दुसरीकडे नाफेड आणि एनसीसीएफ कडून नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा खरेदीला सुरुवात केल्याच्या मोठमोठ्या जाहिराती लागल्या आहेत। पेणच्या खारेपाट भागातील जनतेला पिण्याचे आणि सिंचनाचे पाणी मिळावे यासाठी वाशी येथे सुरू असलेले उपोषण रात्री उशिरा स्थगित करण्यात आले आहे। हेटवणे कालव्याच्या पुढील कामासाठी आता सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्ताव महिनाभरात मंजूर करण्यात येईल असं आश्वासन जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिलं। त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला। मागील 8 दिवसांपासून वाशी येथील जगदंबा मंदिरात हे उपोषण सुरू होतं। महिनाभरात आश्वासनाची पूर्तता झाली नाही तर पुन्हा उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा आता आंदोलकांनी दिलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेतर्फे IBPS परीक्षांसाठी मार्गदर्शन उपक्रमावर गेल्या 8 वर्षात 140 कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आलाय। त्यात 28,350 उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आले असून 2018-19 पर्यंत 2,750 उमेदवारांची शासकीय निमशासकीय सेवेत निवड झाली आहे। 8 वर्षातील सर्वाधिक 90 कोटी रुपये गेल्या 2 वर्षात खर्च करण्यात आल्याचे स्पष्ट झाले। पुष्पा चित्रपटातील अल्लू अर्जुनसाठी आवाज देणाऱ्या अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला। मुंबईत शूट झाल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले। त्यानंतर तो घरी गेला। त्याची पत्नी त्याला दवाखान्यात घेऊन जात असताना तो बेशुद्ध पडला। अभिनेत्याची एंजिओप्लास्टी शहरातील अंधेरी पश्चिम येथील बेलेव्ह्यू रुग्णालयामध्ये करण्यात आली आहे। वाशी रेल्वे स्टेशनवर बेवारस अवस्थेत पडलेल्या अनोळखी इस्माला वाशी रेल्वे पोलिसांनी मदतीचा हात दिला आहे। या इस्माला कोणतीही माहिती देता येत नसल्याने अखेर वाशी रेल्वे पोलिसांनी त्याची स्वच्छता करून नवे कपडे घालून रुग्णालयात दाखल केले। त्याच्यावर उपचार केले। त्यानंतर या इस्माला स्वतःची ओळख पत्ता काहीही सांगता येत नसल्याने अखेर एका सामाजिक संस्थेला सोपवून त्याचे पुनर्वसन करण्यात आले। एका बेवारस व्यक्तीची मदत करून सामाजिक कर्तव्य पार पाडणाऱ्या वाशी रेल्वे पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। गारपीट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्षांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील द्राक्ष आणि कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगाव येथील कांदा
पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना द्राक्षांना एकरी 2 लाख रुपये, टोमॅटो मिरची यांना 50 ते 60 हजार रुपये, कांद्याला 1 लाख रुपये अशी भरघोस मदत करा, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन उभे केले जाईल असा इशारा सरकारला देण्यात आलाय। नाशिकमध्ये 2 दिवस पाणी आहे। शहरात शनिवारी पाणी पुरवठा बंद राहणार, तर रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे। गंगापूर धरणावर पंपिंग स्टेशनचे काम होणार असल्याने पाणी पुरवठा बंद राहणार आहे। त्यामुळे 2 दिवस पाणी जपून वापरण्याचे मनपा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे।